महाराष्ट्राच्या मातीमध्ये असंच झालंय हो. सरदार वल्लभभाई पटेल एवढा मोठा युगपुरुष, ज्या पुरुषानं युगांचा उद्धार केला, त्या युगपुरुषाला इतिहासकारांनी कधी महाराष्ट्राच्या मातीत आणलंच नाही हो. छत्रपति शिवाजी महाराज किसके? महाराष्ट्र के लोगों के. सरदार वल्लभभाई पटेल किसके? गुजरात के लोगों के. बांट दिया आपस में. आपली काय अवकात आहे हो महापुरुषांना एकमेकांच्यात वाटून घ्यायची. महापुरुष हे फक्त व्यक्ती नाहीत, तर सरदार वल्लभभाई पटेल हा सगळ्यात मोठा विचार आहे आणि हा विचार जगला पाहिजे. तुम्हाला माहिती आहे, जनसामान्य माणसामध्ये या माणसाची सगळ्यात मोठी धाकता होती. स्वतःच्या वडिलांना देवता समान मानायचे. का मानायचे हो? स्वतःच्या वडिलांनी सरदार वल्लभभाई पटेलांना अत्यंत गरिबीतून सुद्धा शिक्षणाचं प्राधान्य निर्माण केलं. सरदार वल्लभभाई पटेल असे म्हणतात, माझ्या वडिलांनी मला एकदा सांगितलं होतं की सरदार, आपली परिस्थिती आपली परिस्थिती गरीब आहे, आपली परिस्थिती नाजूक आहे, पण वल्लभ तू इतका मोठा हो की तुझी मोठी उंची बघूनच या तुझ्या बापाची मान ताट झाली पाहिजे. एका बापानं काय मागितलं आपल्या पोराकडं? एवढा मोठा हो की तुझ्याकडे बघितल्यावरती या बापाची मान, या बापाचे सर अभिमानानं ताट झाली पाहिजे. आणि कर्तृत्व करून दाखवलं. आज पिढ्यानपिढ्या गेल्यानंतर सुद्धा माणसं त्यांना आज देवाऱ्याच्या देवता समान पुजतात. तुम्हाला माहिती आहे, लाखो लोक रोज जन्माला आली, रोज मेली, त्यांच्या मृत्यूची नोंद कधी इतिहासानं ठेवली नाही. तुमच्या आजोबाची पंजोबाचं नाव कधी माहिती आहे का हो? पंजोबाचं नाव तुम्हाला माहिती आहे? नाही माहीत. पण सरदार वल्लभभाई पटेल हे नाव इथल्या बारक्या पोराला सांगावं लागत नाही का हो? लाखो लोक रोज जन्माला येतात आणि रोज मरतात, त्यांच्या मृत्यूची नोंद सुद्धा कधी इतिहासानं ठेवली नाही. पण असा एक व्यक्ती या महाराष्ट्राच्या नव्हे अखंड भारतामध्ये होऊन गेला की ज्या माणसानं इथल्या जनसामान्य माणसाला प्रेरणा स्रोत दिला. दादांनो, येणाऱ्या काळानं जर तुम्हाला विचारलं तर तुम्ही कोणाच्या देशात आलात, तर छाती ठोकून सांगायचं, आम्ही सरदार वल्लभभाई पटेल यांच्या हिंदुस्थानातनं आलोय. ही सांगण्याची जिगर आपल्यामध्ये सरदार वल्लभभाई पटेलनी निर्माण केली. सरदार वल्लभभाई पटेल यांचा आदर्श त्यांचे वडील होते. आज आपल्या पोरांचा आदर्श कोण आहे? म्हणजे आता लहान मुलं इथं नाहीत साहेब, घरी गेल्यावरती आपल्या पोराला विचारा की बाबा तुझा आदर्श कोण आहे, तर ते पोरगा लगी म्हणतो शाहरुख खान माझा आदर्श आहे. एखाद्या पोराला विचारा घरी गेल्यावरती तुझा आदर्श कोण आहे, तर ते पोरगा म्हणतोय सलमान खान माझा आदर्श आहे. दादा, जिम मध्ये 2 तास घाम गाणारा शाहरुख खान तुझा आदर्श जरूर असू दे. जिम मध्ये 2 तास घाम गाणारा शाहरुख खान दादा तुझा आदर्श जरूर असू दे. काचेच्या फ्रेम समोर उभारून शायनिंग मध्ये फोटो काढणारा सलमान खान दादा तुझा आदर्श जरूर असू दे. पण एक गोष्ट नेहमी लक्षात ठेव की सकाळी 7 वाजल्यापासून संध्याकाळी 7 वाजेपर्यंत, सकाळी सूर्य उगवल्यापासून संध्याकाळी सूर्य मावळेपर्यंत 2 बैलांच्या पाठीमागं लाकडी नांगराचा हुंडा घेऊन शेताच्या या बांधापासून शेताच्या त्या बांधापर्यंत नांगरणारा आपला बाप पोरांना आपला आदर्श असला पाहिजे. आपला बाप आपला आदर्श असला पाहिजे. नाहीतर सरदार वल्लभभाई पटेल यांनी स्वतःच्या वडिलांना आदर्श मानला. आमची पोरं कधी वडिलांना आदर्श मानायला शिकणार आहे? तो जेव्हा सरदार वल्लभभाई पटेल लहान होते त्यावेळी मॅट्रिकच्या परीक्षा देऊन ते घरी आले. सगळे वडील आणि त्यांना 4 भाऊ होते. त्यांचा सगळ्यात मोठा भाऊ विठ्ठल आणि सगळ्यात लहान भाऊ हे आपले वल्लभभाई पटेल. जेव्हा हे सगळे झोपी गेले, त्यांचे वडील झोपी गेले, त्यावेळी सरदार वल्लभभाई पटेल यांची आई जागी होती. सरदार वल्लभभाई पटेल परीक्षा देऊन सायंकाळी घरी आले आणि घरी आल्यावरती त्यांनी आईला विचारलं की आई भूक लागले, मला जेवायला वाढ. सरदार वल्लभभाई पटेल यांच्या आईनी सरदार वल्लभभाई पटेल यांना जेवायला वाढलं. वल्लभभाई पटेल म्हणाले, आई तू नाही जेवत का? वल्लभभाई पटेल यांची आई म्हणाले, तुम्ही जेवून घ्या, तुमचं झाल्यानंतर मी जेवण करते. सरदार वल्लभभाई पटेल यांनी जेवण केलं, उठले, अभ्यासाला बसले. दुसऱ्या दिवशी परीक्षेला गेले. परीक्षा देऊन सायंकाळी माघारी आले. आल्याबरोबर आईला म्हटले, आई जेवायला वाढ. आईने जेवायला वाढलं. वाढताना सरदार वल्लभभाई पटेल आईला म्हणाले, आई तू जेवत नाही का?
त्यावेळी सरदार वल्लभभाई पटेल यांची आई म्हणाली, पहिल्यांदा तू जेव, तुझं जेवण झाल्यानंतर मग मी जेवते. तिसऱ्या दिवशी परत परीक्षेला गेले. परीक्षा देऊन माघारी आले आणि माघारी आल्यावरती परत आईला विचारलं, आई जेवायला वाढ. सरदार वल्लभभाई पटेल यांच्या आईनी सरदार वल्लभभाई पटेल यांना जेवायला वाढलं. पण त्यावेळी वल्लभभाई पटेल आईला म्हणतात, अगं आई तू नाही जेवत का? त्यावेळी सरदार वल्लभभाई पटेल यांची आई म्हणते, तुम्ही जेवून घ्या, तुमचं जेवण झाल्यानंतर मी जेवते. त्यावेळी वल्लभभाई पटेल यांच्या लक्षात येतं की मी जेवल्यानंतर दुरडीत त्या टोपलीमध्ये पाठीमध्ये भाकरी शिल्लक राहत नाही, मग माझी आई खाते तर नेमकं काय? त्यावेळी वल्लभभाई पटेल त्याच्या आईला म्हणतात, अगं आई मी जेवल्यानंतर या टोपलीत एकही भाकरी शिल्लक राहत नाही, मग तू 4 दिवस झालं खाते तरी काय? त्यावेळी सरदार वल्लभभाई पटेल यांची आई सरदार वल्लभभाई पटेल यांना म्हणते, वल्लभ तू जेव, तुझं पोट भर. वल्लभ या भाकरीनं या तुझ्या आईचं पोट भरणार नाही. वल्लभ तू इतका मोठा हो, इतका मोठा हो की तुझं कर्तृत्व बघून या तुझ्या आईचं पोट भरलं पाहिजे. वल्लभ इतका मोठा हो. काय मागितलं हो एका आईनं आपल्या पोराकडं? इतका मोठा हो की तुझं कर्तृत्व बघून माझं पोट भरलं पाहिजे. स्वतःच्या आई वडिलांना आदर्श स्थानी मानून वल्लभभाई पटेलांनी स्वतःच्या आयुष्याची जीवनगाथा चालू केली. स्वतःच्या आयुष्याची कर्तृत्व गाथा इतिहासाच्या पटलावरती लिहून ठेवली.